राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात सोलापूर, इंदोर मंडी तसेच बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 27 सप्टेंबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूयात सोलापूर येथून. सोलापूर येथे आज 180 कांदा गाड्यांची आवक आली होती. नवीन कांद्याचे एक दोन लॉट 4,400 ते 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 4,100 ते 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 3,800 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज सोलापूर येथे विकलेले आहेत. तर मित्रांनो, इंदोर मंडी येथे आज 3,600 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचं मार्केट हे निघालेलं आहे. तर एक अर्धा लॉट 4,100 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो, बेंगलोर येथे आज टोटल 82,816 कांदा गोण्यांची आवक आली होती. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे काही लॉट 5,300 ते 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 4,800 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 4,000 ते 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर गव्हर्नमेंटचा कांदा 4-5 गाड्यांची आवक आली होती, त्याला बाजारभाव 4,000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघाले. कर्नाटकाचा नवीन कांदा 350पेक्षा जास्त गाड्यांची आवक ही 410 गाड्यामध्ये 350पेक्षा जास्त गाड्यांची आवक ही नवीन कांद्याची होती. त्या नवीन कांद्याला 1,000 रुपयापासून 4,300 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हे निघालेले आहेत. तर मित्रांनो, चेन्नई येथे आज 60 कांदा गाड्यांची आवक आली होती. यामध्ये जुन्या कांद्याच्या 30 गाड्या तर नवीन कांद्याच्या 30 गाड्यांची आवक चेन्नई येथे होती. महाराष्ट्रातील उन्हाळी कांदे 4,800 रुपयापासून 5,400 रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चेन्नई येथे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत. सेल व्हेरी फास्ट म्हणजे जुना कांदा विक्री फास्ट आहे. कर्नाटकाचा नवीन कांदा 4,400 ते 5,200 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे विकलेला आहे. सेल ओके असा मेसेज आहे. आंध्र प्रदेशचा नवीन माल हा 3,200 ते 4,200 रुपये क्विंटलपर्यंत आंध्र प्रदेशचा नवीन माल चेन्नई येथे विकला आहे. त्याचाही सेल ओके असा मेसेज चेन्नई येथून आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.